आता इतक्या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर आपल्याला रजा घ्यायचीच आहे. आभाराचा कार्यक्रम होणारच आहे कारण तो अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु कार्यक्रमाच्या आधी हा कार्यक्रम कसा झाला म्हणजे आम्हाला असं खूप वाटतं की प्रेक्षकांमधनं कोणीतरी प्रतिक्रिया व्यक्त करावी आणि त्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र इंगोले सर इथे उपस्थित आहेत. हे आपल्या भक्ती पार्कमध्ये गेले अनेक वर्ष राहतात. ते स्वतः उत्तम गायक आहेत. यावर्षी त्यांना संधी मिळालेली नाही. काहीच तुम्ही नाराज होऊ नका. पुढच्या वर्षी तुम्हाला छान संधी मिळेल आणि आपण आपल्या प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या व्यक्त करा. माझ्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतील त्यांनी एकच ओके. या संगीताच्या गाण्याचं एक भारावले पण घेऊन मी इथं उभा आहे. मी गाणे ऐकून इतका भारावलेलो आहे की आपल्या सर्वाप्रमाणे माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचे शतशः आभार मानणं हे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, मराठी ही भाषा मुळातच रत्नाची खाण आहे आणि या खाणीमधून अत्यंत निवडक अशी रत्न हे आपल्या सेवेसाठी आपल्या समोर सादर करण्यात आलेली आहेत. म्हणून या आयोजकाचे संयोजकाचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. यांचं नाव न घेणं हा आपल्या रसिकावरच अन्याय ठरेल. म्हणून मी त्यांच्या नावाचा इथे मुद्दाम उल्लेख करतो की हे जो आयोजक होते ते पल्लवी नाईक, प्राध्यापिका प्रतिभा विश्वास, त्यांचे सहकारी सुनील हळणकर, डॉक्टर दीपाली ठाकूर, शोमा सिन्हा, मनोज कोळी, अमर चव्हाण, राज नाईक, जॉयदीप विश्वास, डॉक्टर पुष्कर शिकारखाने आणि सहप्रायोजक महेश पलांडे यांनी या कार्यक्रमासाठी किती कष्ट घेतले असतील याची मला कल्पना आहे. कारण असे कार्यक्रम मी सुद्धा आयोजित केलेला आहे. मित्रांनो, आजचा मराठी भाषा दिन आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. मराठी ही आपली भाषा आहे. या भाषेला आपले जे कुसुमाग्रज आहेत विवा शिरवाडकर यांनीच म्हणून ठेवलेलं आहे की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी भाषेचं हे महत्त्व हे विवा शिरवाडकरांनी कुसुमाग्रजांनी जे सांगून ठेवलेले आहे ते 12व्या-13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वराने सुद्धा एवढ्या मोठ्या संतांनी मराठी ही अमृतासी पैजा जिंके या शब्दामध्ये त्यांनी मराठीचं वर्णन केलेलं आहे. अशी ही समृद्ध भाषा आणखी समृद्ध जी केली ती सर्व संतांच्या मांदियाळीने. मग संत नामदेव असतील, खाली आणखी 12व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये संत तुकाराम असतील, अनेक संत यांनी ही भाषा समृद्ध केली आणि आपणही आता या कार्यक्रमाद्वारे त्यास हातभार लावताय. आम्हालाही तुम्ही मराठीचं हे जे दालन आहे संगीताचं तर तुम्ही खुलं करून दिलेलं आहे. प्रत्येकाला असं इथं वाटतं की मी खरोखर मराठी बोलतो, मला मराठी समजते, मराठी येते. याबद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे. ज्या लोकांना गाता येतं ते तर अधिक नशीबवान आहेत असं मी समजतो. आणि जे लोक हे कार्यक्रम आयोजित करतात त्यांचे तर अनेक अनेक धन्यवाद आपण मानायला पाहिजेत. कारण मराठी भाषा दिन या निमित्ताने साजरा होतो, इतक्या आनंदाने साजरा होतो. यासारखा दुग्ध शर्करा योग असा दुसरा असू शकत नाही. मी सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार मानेन. दरवर्षी तुम्ही आम्हाला अशी संधी द्या आणि आम्हाला कमीत कमी गाणी ऐकायची मराठीमधले जी गोड गोड गाणी आहेत की हा कार्यक्रम संपू नये असं आम्हाला वाटत होतं. तुम्ही एक वेळ आम्हाला हा नाश्ता वगैरे दिला नाही तरी चालेल, परंतु ही जी मेजवानी आहे गाण्याची, हे गाण्याची मेजवानी मात्र तुम्ही कंटिन्यू ठेवा. त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. धन्यवाद. किती छान बोललात. म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पण मला वाटतं हे सगळ्यांच्या मंच तुम्ही इथे येऊन आम्हाला एक प्रोत्साहित केलेलं आहे आणि अतिशय तुमचा मोठा हा अनुभव आहे इतक्या वर्षांचा. तर आभाराचा कार्यक्रम अतिशय छोटासा आहे. आभाराचा भार कशाला, सत्काराचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू अशा घराला दार कशाला, असं आपण म्हणतो. आपण एकमेकांच्या हृदयात आहोत आणि आपण भक्ती पार्कमध्येच राहत आहोत. पण तरीसुद्धा कोणताही कार्यक्रम
संपन्न होण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात, अनेक जणांचे हात त्याला लागतात आणि त्यामुळे अतिशय संयुक्तिक ठरते की त्यांचे सगळ्यांचे आपण आभार इथे मानलेच पाहिजे. सर्वप्रथम आज इतकी उत्तम ध्वनी व्यवस्था ज्यांनी केलेली आहे की ज्या आम्हाला एकदम आम्ही म्हणजे साशंक होतो, कारण आम्ही पहिल्यांदाच त्यांच्यावरती हा प्रयोग म्हणजे अनुभव घेतला आणि तो त्यांनी खूप चांगला केला. त्यामुळे जोरदार टाळ्या दिनेश खेडेकरांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी आणि त्यांना आणण्याचं काम केलेलं आहे आपल्या मनोज दादासाठी सुद्धा टाळ्या, कारण ध्वनी व्यवस्था बिघडली तर काय होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे ही व्यवस्था जी आहे, इथलं जी जागा उपलब्ध करून दिलेली आहे ते अजमेरा बिल्डर्स, त्यांचे पण खूप आभार. आणि ही जी सगळी स्टेज व्यवस्था किंवा ही जी सगळी ते लक्ष्मी डेकोरचे भावेश ठक्कर म्हणून आहेत, त्यांच्या टीमचे पण खूप खूप आभार. त्याचप्रमाणे हा जो सुंदर असा जो फ्लेक्स तयार केलेला आहे आणि ही जी शब्दरचना डिझायनिंग वगैरे जे केलेलं आहे तो आमचा गणेश म्हणून आहे कीर्ती महाविद्यालयातला, त्याचे देखील आभार. आणि आत्ताच सरांनी जे सगळ्यांची नावं घेतलेली आहेत, पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा नावं घेणार आहे की हे सगळं ध्वनी संयोजन असेल किंवा ती गाण्यांचा क्रम असेल, त्याचे सगळे ट्रॅक व्यवस्थितपणे डाउनलोड करायचं हे खूप किचकट काम असतं, पण ते काम अतिशय मनापासून सुनीलजी दरवर्षी करत असतात. सुनीलजींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे त्यांना साथ मला वाटतं यांनी पण दिलेली आहे, झाकीरबाईंनी दिलेली आहे, तर झाकीरबाईंसाठी सुद्धा खूप खूप आभार. आणि यानंतर या आपले सगळे डॉक्टर दीपाली ठाकूर, शोमा सिन्हा, मनोज कोळी, अमर चव्हाण सर, राज नाईक, जयदीप विश्वास, डॉक्टर पुष्कर शिकारखाने यांनी सगळ्यांनी वेळोवेळी आम्हाला तिघींना खूप प्रोत्साहन दिलं. मध्ये मध्ये आम्हाला अनेक अडचणी आल्या, कार्यक्रम करणं म्हणजे अडचणी. पहिलं मी म्हणाले ना की ध्वनी व्यवस्था, त्यानंतर जागेचा, मग प्रश्न, महाविद्यालयातल्या परीक्षा, शाळांच्या परीक्षा, पोलीस परमिशन, त्यामुळे या सगळ्यावरती आम्ही काय केले, मात केली आणि पोलिसांची परमिशन पण काल मिळवण्यासाठी आपले सतीश आचरेकर यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभलं. त्यामुळे सतीशजींसाठी सुद्धा टाळ्या, कारण त्यांच्या घरामध्ये मुलाचा विवाह होता आणि एवढ्या व्यस्त अशा वेळापत्रकामधून सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांचे आभार मात्र आपण नक्कीच मानायला पाहिजेत. आणि यानंतर कॅमेरामन त्यांचं सोनू जी आहेत की जे आता आपल्याला पुन्हा त्या कार्यक्रमाचा आनंद मिळवून देणार आहेत, तर संपूर्ण हे व्हिडिओ शूटिंग वगैरे त्यांनी केलेलं आहे, चित्रण जे केलेलं आहे, तर सोनूजींचं पण खूप खूप आभार. आणि जर इथे कोणाचे आभार मानायचे राहिलेले असतील तर त्यांचेही नाही ते घेते मी आज त्याला, कारण शेवटी ज्ञानेश्वरांनी म्हटलेलंच आहे की रसिकांना आम्ही हृदयासनावरती बसवतो. जर रसिकच नसतील तर कार्यक्रम कोणासाठी होणार, कोणासाठी आपण गाणार आणि हे एवढं सगळं बोलणार. त्यामुळे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आता इथे थोडा कमी झालेली आहे संख्या, कारण वेळही झालेला आहे. बरेच आपले जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना गोळ्या वगैरे पण घ्यायच्या असतात, पण कार्यक्रम हा कसं आहे की खूप उन्ह असल्यामुळे आम्हाला थोडा उशिरा सुरू करावा लागला, अन्यथा 9पर्यंतही तो कार्यक्रम आपण संपवू शकू असं वाटतं मला. पुढच्या वर्षी जर आपण थोडासा बदल केला तर त्या सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप मनापासून आभार. आणि अनेक गायिका ज्या होत्या, गायक होते की त्यांना म्हणजे तयारी करण्यात आलं, काही गाणी सुचवण्यात आली, ती गाणी त्यांना कधी कधी वाटत होतं की जमेल ना जमेल, पण त्यांनी शेवटपर्यंत तेच गाणं ठेवलं आणि त्याच गाण्यावरती त्यांनी आज सादरीकरण आणि अतिशय अप्रतिम गाणी सादर झाली. कारण आमचा प्रयत्न होता की आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी इथे सादर करावीत आणि ती सगळ्याच प्रकारातली गाणी आपण अगदी नाट्यगीत अशोकजींनी आपल्यासमोर सादर केलं की नाट्यपरंपरा आपली खूप मोठी आणि श्रेष्ठ आहे आणि कठीण असतं नाट्यगीत गाणं, आणि तेही गाणं आज सादर झालेलं आहे. तर मला असं वाटतं की जसं रवींद्र सर म्हणाले की एक गाण्यांची मेजवानी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यासाठी सर्व गायक आणि गायिकांचं आमच्या टीमकडनं खूप खूप अभिनंदन. आभार तर मी काही मानणारच नाही, कारण आता पुन्हा त्यांना पुढच्या वर्षी नवी तयारी करायची आहे आणि नव्याने पुन्हा त्यांना सादर करायचं आहे. तर असाच प्रेम आणि लोभ आमच्यावरती असू द्या. आणि या कार्यक्रमाला अनेकांनी सहकार्य केलं आहे, जसं महेश पलांडे आहेत, त्याचप्रमाणे लुक्स ब्युटी पार्लरचे आहेत, श्रीकांतजी आहेत आणि असे अनेक जण आहेत की ज्यांनी खूप चांगल्या शुभेच्छा प्रोत्साहन दिलेलं आहे. तर त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. पुन्हा लवकरच भेटू. आमचा एक मानस आहे
की काही आपण एखादा मराठी गाण्यांच्या व्यतिरिक्त पण साहित्यिक कार्यक्रम म्हणजे कविता असतील, शेरोशायरी असतील किंवा काही वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम जर आपल्याला करता आला तर तो आपण करू आणि त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य मात्र अपेक्षित असेल. आपण जर पुढे आलात तर नक्की आम्हाला आयोजकांना काय मिळेल, संधी पण मिळेल आणि बळ मिळतं कार्यक्रम करण्याचं. आणि भक्ती पार्कमध्ये अशा या वेगळ्या कार्यक्रमांमधून आपण एकमेकांना जास्त भेटतो, जवळ येतो आणि एक आपली परंपरा जी आहे ती परंपरा टिकते. परंपरा टिकली, भाषा टिकली तर आपलं सगळं अस्तित्व खऱ्या अर्थाने सफल होणार आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि मी थांबते. पल्लवी, दीपाली, प्रतिभा, राज, जयदीप, मनोज सगळ्यांकडनं खूप खूप आभार, धन्यवाद. आणि आता एक समूह छायाचित्रासाठी आपण सगळेजण येऊया. सगळेजण जे गायक आहेत त्या गायकांनी आधी या आणि मग गायक झाल्यानंतर मग इथे उपस्थित सगळ्या प्रेक्षकांनी, कारण आपण ही महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, हिमथडीच्या तट्टानाया, हिमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा.